हॅलो वाविनो मित्रमैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही? छानच असाल अशी मी आशा करते बरं का. मी सुद्धा छान आहे. आणि गावाला जायचं आहे आता आम्हाला. हां, तुम्ही जाणार आहेत का नाही गावाला तुमच्या? उन्हातानाचं फिरायसारखं नाही राहिलं. पण आता आमच्या सासऱ्याची वरसराद आहे पहिली. हां, मिळवून घ्यायचं आहे. तर मिळवून घेण्यासाठी जावंच लागत आहे व. तर 2 तारखेला आहे कार्यक्रम. आधीच जायचं आहे आम्हाला. ह्या गॅस बाटल्यानं जरा येड्यावणीच केलं की गॅस बाटला भेटना. मग आता गावाला जाऊन आधी ते तडजोड लावावं लागन गॅसची, ह्याची, पाण्याची. गावाकडं कसं आता उन्हाळ्याचं पाण्याची कमतरता असते आणि गॅसचं नाटक तर लय झालंय बाटल्याचं कुठं बी. तर मग त्याच्यामुळं जरा येरवाळी जायचं आहे अगोदरच 2-4 दिवसानं. आणि तितक्यात पुन्हा मसाला सगळा संपलाय घरचा आता. इकडं वर्ष होऊन गेलं की आता वर्षाचा एकदाच आणत आहो. काळं वाटण, लाल मिरचू, तर सगळं संपलंय आता. तर मग आता गावाकडं बी बघा पाऊस पडायला या. अवकाळी वारं काऊर यायला या. तर मग ते टाईम बघूनच मिरच्या वाळवणं, देठं काढणं, मसाला करणं, ते कुटून आणणं, ह्याच्यामध्ये जाणार आहे तर दिवस बघा. हां, तर म्हणलं आता आपण एक 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 निलाला लावावा. आता आपल्याला तर झोपीनं काय सुधरत नाही. पोटात टाकलं आणि पाणी पोटात पडलं की समजायचं गुंगत आहे. हां, आणि गुंगत आहे म्हणता म्हणता ते संध्याकाळच होती या, तरी बी उठ वाटत नाही माणसाला, कळलं का? तर मग त्याच्यानं म्हणलं आज आपण किती बी गुंग आली तर टाळाटाळी करावी. म्हणला झोपायचंच नाही. म्हणलं आज नाक्यावर जायचं या कपड्याच्या दुकानामध्ये. ते दिवशी गेले होते ह्याला बाजारात गेले होते, पण ईद होती. ईद असल्यामुळं बाजारच कमी भरला होता. उगा 2-4 दुकानं आली होती. हां, तर कपड्याला ते काय घेणं नाही झाले तिथं. तर मग आता ते यायच्या टायमाला ऐकून जायचं आपण. हां, मालक यायच्या टायमाला घरून निघायचं. मग ते ते येते तिकडून कामावून आणि मी जाते इकडून घरून. मग दुकानात गेल्यावर मग कपडे ते बघायचे, घ्यायचे, आणायचे. आणि ते कपडे लांब कुठं जावं आता घ्यायला. स्वस्त महाग आता इथंच आम्ही राहत आहोत तिथं जरा जरा महाग भेटत येतं. तर दरवाजा उघडाच ठेवलाय. हां, हे काय आहे, कपडे धुवून घातलीत वाळू आणि उघडाच ठेवलाय दरवाजा. तर सोबत कुणी नाही व, सोबत कुणी नाही यायला जायला. आणि कुठं लांब जात बसावा तिकडं कुठवर बी कुणीतरी फायजी संग. तेवढं मला नाही सुधरत. तुम्हाला तर आता माझ्या बोलण्यावरूनच कळत असेल. हां, जरा डोसकं आपलं ठिकाण्यावर नाही राव. हां, उगा आता आपलं कसं तरी चालायला चलू द्यायचं. आईबाप गेल्यापासून जरा आपण ताळावर नाही. हां, तर मग जाऊ देत नाही तर एकटीला कुठं. इथंच बसते जराशी आता बाहेरच बसते. मस्त ऊन हेच सावली पडली आहे. आणि इथंच बसते. घरामध्ये ना खरंच झोप येते. झोपायला ना जमन आहे आता. झोपायचं नाही, काम आहेत महाग. पाणी आल्यावर प्यायचं. पाणी आल्या की बाटल्या भरून आणायच्या. आता हांडा भरून आणायचा आहे आणि मग जायचं आहे. उगाच कशाला बोलणं खावं नवऱ्याचं. नवरा बी बोलत आहे. हां, लय बडबड करीत आहे. आता तुम्हाला कसं सांगावा.
म्हणजे नवरा कुणाचं बी झालं तर तसंच असतंय काय की हां ते मनचंच करीत येतं. आपलं नाही ऐकलं की मग काय खरं नाही, आपलं ऐकून घ्यावं लागत आहे. ज्याच्या त्याच्या घरचं ज्याची त्याला माहिती असते. आपण ना ह्याला त्याला गालवट लावणं, ह्याचं त्याचं इकडल्या तिकडं आणि तिकडल्या इकडं करणं बी बरोबर नाही. नवरा दारू पिणारा असला की त्या बाईचं ना आयुष्य जरा अवघडच असतंय बघा. आणि तितक्यात कसं असतंय, आजूबाजूचे लोक मग नवरा दारू पितोय तर त्याला भाकर सुद्धा देत नाही की बाई, असं असतंय. आता सगळं हँडल करणारा नवरा, त्याच्याच हातात सगळं, मग ते किती जात जुलूम करीत असं व बाकीच्या आईला. म्हणजे आमचंच घ्या की आता सगळं आमच्या नवऱ्यावर आहे भार, सगळा भार नवऱ्यावर आहे. आम्ही नुसते बोलबच्चन आहोत. आणि तितक्यामध्ये असं नाही की आमचा नवरा दारू पित नाही, पितय, दारू बी पितय, पण त्याला बोलू कुणी शिकत नाही. लेकरं बी नाही, मी बी नाही. तुम्हाला काय कमी पडलं का असं असतंय. पण इतर ठिकाणी काही पुरवायचं बी नाही, कामधंदा करायचं बी नाही, आणि ते लेकरं बाळ बायको जगायलेले त्याला जगू बी द्यायचं नाही. त्याच्याकडून हिसकून मुसकून घ्यायचं, दारू प्यायची, भांडणं करायची. असे घराने येईल तर त्याचं घरानं ऐकता आपण कुठं सांगावं आपलं, ही भानगड झाली. भाऊजाई ती आमच्या मावशीची सुनबाई, लेकरं झालेत मोठाले आता, कामं धंदे करायले तर सगळे, आणि ती बी जाती कामाला. नवरा कामच करीत नाही. आता आमचाच आहे मग काय करावा, करीत बी नाही, करून खाऊ बी देत नाही, असं काम झालंय. त्याच्यामुळं आता कोण किती दिवस बघत आहे बरं, कोण बघत आहे, किती दिवस बघत आहे, दुसरे कसे बघत आहे ना, अशी गोष्ट आहे ना, ज्याची त्यालाच भार उचलायचं असते. आपण काय करू शकता. आपण तशा गोष्टी बघून आपण आपलं हुशार पण करू शकता बघा. आपला काय कम्फर्ट देत नाही ना, जाऊ द्या, मला वाटतंय चला करा बाबा, कसं करायचं तसं. रात्री आली होती ती नवरा बायको आली होती, त्याचं सामान नव्हतं का इकडं राहिलं, कपडे लते ते आतरून पांघरून ते निहायला आले होते. दोघं बी नवरा बायको, काल रविवार घरी होती जण ती, तर मग आता निहायला आले होते. इथं आपलं आता बोलत आहे की माणूस, एकूण एकायला बोला बोली बोलत बसला होतं. आता आमचं काय धड होतं का, आमचं पिऊन पसलं होतं, पिऊन पसरलं होतं. तर मग त्याचंच ऐकून घेतलं आणि त्या आमच्या नवऱ्यानं त्या बिचारीलाच ऐकवलं, काय सांगावं आता. आणि मग त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला की आता त्याचंच ऐकून घ्यायचं पडलं ना, आपण काय सांगावं कोणाला. आणि म्हणजे आता ते धड देखत पिऊन पसरली होती, आणि तितक्यात ते आले, तर मग बोला बोली झाली, हे झालं. आता समोरल्या समोर तरी आपण कसं म्हणावं, हे काय ते काय, असं बघा, हे कसं म्हणावं. आपलं त्याचंच ऐकून घेतलं, तर मग आता आम्हाला बोलण्याचा चान्सच दिला नाही आमच्या मालकानं. त्या मालकानंच आमच्या चालू केलं, ते बी त्याच बाईला. असं झालं. मग आपण कसं करावं काय.
काय बोलावं आणि बोलून काय होणार आहे. आणि विचार करायची गोष्ट आहे हो. हो, नवरा काही कमीत नाही तर मग त्या परिवारानं कसं जगावा हे विचार करून कसं तरीच वाटतंय बघा. हो, पण आपण काय सांगू बी शकत नाहीत, कुणाला बोलू बी शकत नाहीत. आपलेच दातन आपलेच होत. त्याच्यानं आपण आपलंच मन लावायचं. काय आहे तर हे बघा, तुळस किती मस्त आली आहे, दिसली का? ही तुळस हाया, इकडून एक हाया. तुम्हाला दाखवू का तुळस इकडली कशी दिसनावं? हा, काही इथं हाया, ती तिकडं हाया, तिकडे तिकडे तिकडं लांब आहे जरा. हां, लांब, मला वाटलं महागच आहे काय की. लांब आहे तुळस, तिकडे एक आली आणि इकडे एक मस्त आल्या. त्या मंजुळा टाकल्या होत्या मी. अहो ते तुळशीचं रिंदावन आहे तिकडं, त्याच्यामध्ये काय व्हायलं आणि काय नाही की पाणीच पुरं नाही काय की त्याला. हां, इतकुसच आहे वरी, इतकी इतकी माती, त्याच्यामध्ये ते धरी नाही, मुळा धरी नाही, ते मुळ्या गाभ धरी नाही म्हणल्यावर ते त्याच्यामुळेच पसरायला जागा नाही त्याला. तितकुशा ह्याच्यात काय व्हायला, ते रिंदावनच आहे इतकुसं. तर तिथं ती जळूनच चालली आणि सुकूनच चालली तुळस, म्हणून इथंच आली. आता इथंच येऊ द्या, मस्त असती तुळस. तुळशीचा पाला बिला कामाला येतोय. खोकला मोकला लागला तर आपण तोंडात चगळीत तुळशीचा पाला. ते पॅरलेसवाल्याला बी तुळशीचा पाला लय चांगला असतंय. जराशी खडी साखर आणि तुळशीचा पाला खायचा. एवढा एवढा खडा खडी साखरीचा आणि तुळशीचा पाला सकाळी सकाळी अनवाशा पोटी खायचा, चांगला असतंय. आता ते आम्हाला बी आता आमच्या मायबापामुळं ते आसर झालेला आहे. तर होतंय जराशी. इकडून झालं होतं ते, इकडून असं मालिश करून 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 हे गाल जरा बसविला आहे. पण तब्येतीच्या मानानं आता हे लोंबकळायलंय सगळं. लोंबकळायलंय, बोबडी वळती कवा कवा. ते माणसाला असते तर आजार, काय नाही एवढं आजारायचं. ते काय करावं काय नाही, काय करावं काय नाही सुचना या. एकटा जीवन सदाशिव, मग काय आहे तर उगच काय करावा. चलत नसलं ना माणूस टेन्शनमध्ये येतं या. चलत नसल्यावर आपल्या मनचं उलसक तरी माणूस असावा. मनचं असावा माणूस उलसक तरी. आता जायचं आहे गावाला, तर कपडे लते घ्यावं लागतात बघा. पहिल्यानं वरसारा दिला ते मिळवून घेते तर कपडे लते हे साड्या सुड्या घ्यावं लागत यातनं एकूण एकायला आमच्याकडे देते. तर ते नवरा आमचा म्हणते, तुला विचारलं का करू दे करायलेत तर तू कशाला उगाच हे करायला लागलीस. तळमळ करायलेत ना, करू द्यायचं. त्यानं केलं काय ना आपण केलं काय, एकच आहे. कशाला उगाच विचार करीत बसतीस इकडे तिकडे असं म्हणते. तर पण मला वाटू लागलं आता जवळ्यावर आलं या, तर मग इकडूनच कपडे लते काय साड्या बिड्या लागलेल्या इकडूनच घेऊन जावं. म्हणून मी आधी फोन केला होता. मला तरी काय आहे, पण घरात बसल्या बसल्या उगाच उकरत आहे मला बी. म्हणलं आता जवळ आलंय जायचं, बघावा तरी म्हणलं आपण विचारून काय करायला काय नाही. कपड्याला त्याचं काय करायला आहे, इथं घ्यायचेत का तिकडंच घ्यायचे. तर जाऊ म्हणली. उद्या जाणार आहेत आम्ही कपडे आणायला, साड्या बिड्या. आता माय जाणार आहेत म्हणल्यास जा म्हणलं. मग आता जाणार आहेत म्हणल्यास आहे का नाही. पुन्हा मला म्हणू लागली येत असला होतं या मग तुम्ही बी. नाही म्हणलं येणं होत.
सुधरत बी नाही आपला कुठं जात बसावा. हां नव्या तरण्या आहेत त्या तड 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 कामं करीत येतात, तिकडंच कामाला जातात आणि तिथून तिकडंच मग दुकान आहे ना जात्यानं आणि घेत्यान. म्हणलं तर घ्या, तुमचा माया मिळ लागत नाही. जा म्हणलं घ्या. हां आम्ही आपलं येता वायत्या पिठावर रेगुट्या वाढायला तिथं कार्यक्रमात हां काही करायचं नाही, धरायचं नाही, काय नाही. आपलं हाय त्या नवऱ्याचा बाप म्हणून आपलं चला, म्हणजे होता नवऱ्याचा बाप, चला तर चला. नाही तर काय आमच्या वाचून राहून जाणार आहे का आता? जिवंतपणी नाही, मेल्यावर काय असतंय किती बी आरस आणायला, आहे का नाही? जिवंतपणी माणसानं जपायचं. माणसाचं मोल जिवंतपणीच का आहे ती करायचं, मेल्यावर काय उपयोग नाही करून. हां रोज 50 रुपयाचा हार त्याच्यावर चढवायचा, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, काय अर्थ ह्याला? नवस केल्यावनी जिवंत आहेत तेवढं नाही बघायचं. मला नाही पटत तसं. मै मायबाप असूत की सासरे असूत, हाय तेवढं बघा. गेल्याच्या नंतर काय आहे एवढा आरास आणून उपयोग काय आहे? आता ते लावलंय, आपलं ही परंपरा असती म्हणून ते करायले तर करू द्या.